अखेर 21 दिवस अडखळलेला मान्सून राज्यात सक्रिय होतोय। कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा मिळालाय। 23 ते 27 जून दरम्यान मुसळधार पावसाचा हा इशारा देण्यात आला। उद्या पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे। विदर्भात मात्र 25 जून पर्यंत उष्णतेची लाट कायम असेल। तब्बल 21 दिवस अडखळलेला मान्सून अखेर पुन्हा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावायला सुरुवात केली आहे। हवामान विभागानं 22 ते 27 जून दरम्यान कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। नाफेडकडून सुरू होईना कांद्याची खरेदी, कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादकांना दिलासा मिळावा यासाठी नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्याची योजना जाहीर करण्यात आली। मात्र अनेक जाचक आणि शर्तींमुळे नाफेडच्या कांदा खरेदीला शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही। काही ठिकाणी बाजार समित्यांमध्ये नाफेडपेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे ही खरेदी कोणासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय। कृषी यांत्रिकीकरण योजनेतील 31,64,000 शेतकऱ्यांचे अर्ज रद्द। अभियांत्रिकी विभागाने वेळेत कागदपत्रे अपलोड न केल्याचे कारण दाखवलं। योजनांची प्रसिद्धी शेतकऱ्यांपर्यंत वेळेत होत नसल्यामुळेच अडचणींमध्ये वाढ। यांत्रिकीकरण योजनेमध्ये चालू वर्ष 2026-27 मध्ये महाडीबीटी पोर्टलवर प्रत्यक्षात किती अर्ज आले, पूर्वसंमती किती अर्जांना दिली, कागदपत्रे किती अपलोड झाली आणि प्रत्यक्षात किती शेतकरी अनुदानास प्राप्त झाले ही माहिती अभियांत्रिकी संचालनालयाकडून देण्यात आलेली नाही। मान्सून सक्रिय, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला मुसळधारेचा इशारा। रविवारी बहुतांश भागामध्ये बरसल्या मान्सून पूर्वसरी। राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम पावसाने रविवारी हजेरी लावली आणि या पार्श्वभूमीवर 22 ते 27 जून दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। बारामती सोलापूर जवळ अडकलेला मान्सून 23 जून रोजी पुण्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आली। सर्जाराजासाठी बळीराजाची 2 महिने न्यायालयीन लढाई, अखेर मिळाली बैलजोडी। सायगावच्या शेतकऱ्याच्या बैलजोडीची गोशाळेमध्ये करण्यात आली होती रवानगी। पाहुण्याकडे शेती कामासाठी बैल घेऊन जाताना गोरक्षकांनी संशयावरून बैलजोडी अडवली आणि बैलजोडी थेट गोशाळेमध्ये पाठवण्यात आली। बैल जवळ नसल्यामुळे बळीराजा हतबल झाला। शेवटी सर्जाराजासाठी न्यायालयीन लढाई लढली। न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लातूर तालुक्यामधील कोळपा गोशाळेतून बैलजोडी सोडवून आणण्यात शेतकऱ्याला यश मिळालं। मुंबई छत्रपती संभाजीनगर प्रवास होणार सुपरफास्ट। ताळेगाव चाकण शिक्रापूरला लवकरच प्रारंभ। 6150 कोटींच्या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीला दिलासा। चाकण औद्योगिक पट्ट्याला मिळणार नवीन विकास गती। यवतमाळ जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 कोटी रुपये वळते होणार। केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुरुवातीला 150 रुपयांप्रमाणे अनुदान दिलं जात होतं। जून 2024 मध्ये या अनुदानामध्ये 20 रुपयांची वाढ करून प्रति लाभार्थी 170 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यानुसार हा निधी थेट पीएफच्या प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल। राज्यात मान्सूनचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। हवामान प्रणाली उत्तर किनारपट्टीकडे सरकणार। सोमवारपासून दक्षिण कोकण आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्यासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि ही हवामान प्रणाली हळूहळू उत्तरेकडे सरकणार असल्यामुळे 24 ते 26 जून या कालावधीमध्ये मुंबईसह महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरित्या वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली। सीना नदीच्या महापुरानंतर 9 महिने उलटले, माड्यातील शेतकरी अद्याप देखील मदतीपासून वंचित। प्रशासकीय उदासीनतेमुळे मानसिक आरोग्य धोक्यात, 3.5 लाख रुपयांची मदत अद्याप देखील कागदावरच। माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या भीषण महापुरानंतर 9 महिने उलटून देखील प्रशासकीय उदासीनतेमुळे बाधित शेतकऱ्यांना जाहीर झालेली 3.5 लाख रुपयांची शासकीय मदत अद्याप मिळालेली नाही। होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्यापूर्वी 3 भारतीय जहाजे मार्गस्थ, देशात येणार 8.6 लाख मेट्रिक टन कच्चे तेल। अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये गुरुवारी रात्री झालेल्या शांतता करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी खुले करण्यात आली होती। मात्र इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच असल्यामुळे संतापलेल्या इराणने शनिवारी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा एकदा बंद करण्याची घोषणा केली आणि त्यामुळे ही जहाजे या संवेदनशील सागरी मार्गातून पुढे निघाल्यामुळे धोका टळलेला आहे। सेनेतील बंडखोरी, शेतकरी कर्जमाफीचे सावट, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार। पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू। राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा अशी प्रमुख मागणी देखील विरोधकांनी केली। विठ्ठलमूर्तीवरील लेपनाचा मार्ग अखेर मोकळा, जिल्हा न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली। न्यायालयाने स्थगिती अर्ज फेटाळल्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 23 आणि 24 जून रोजी मूर्ती संवर्धनाची लेपन प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार पार पडणार आहे। तूर मूग मिनिकेटसाठी अर्ज प्रक्रिया सुरू। पुणे विभागाला 14,300 किटचं उद्दिष्ट। कृषी विभागाच्या खरीप हंगामातील कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत तूर आणि मूग पिकासाठी 100% अनुदानावर मिनिकेट वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे।
कडवा धरणाने गाठला तळ, पाऊस लांबल्यास सिन्नरकरांना 3 दिवसाआड पाणी पुरवठ्याची शक्यता. येत्या आठवड्याभरात समाधानकारक पाऊस झाला नाही तर 2 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा 3 दिवसाआड करण्याचा निर्णय घ्यावा लागू शकतो. तसेच धरणातील पाणीसाठा अधिक काळ टिकून राहावा यासाठी गरज पडल्यास आठवड्यातून 1 दिवस पंपिंग पूर्णपणे बंद ठेवण्याचा देखील पर्याय विचाराधीन आहे. पुरंदर तालुक्यात वरुणराजाचं आगमन, पावसाची वाट पाहणारा बळीराजा सुकावला. सासवड आणि परिसरामध्ये गडगडासह पाऊस. रविवारी दुपारी 2:30 वाजल्यानंतर काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून अनेक दिवसापासून ताणलेल्या जमिनीला पावसाच्या पाण्याने गारवा मिळालाय. भूसंपादन संमतीच्या दाव्याबाबत संभ्रम, विमानतळ बाधित शेतकऱ्यांचा शासनाला सवाल. 70% भूसंपादन झालेत नाही. स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की शासन ज्या संमतीची आकडेवारी मानते त्यामध्ये मूळ शेतकऱ्यांपेक्षा बाहेरील गुंतवणूकदारांची संख्या अधिक आहे. अनेक गुंतवणूकदारांनी पूर्वी खरेदी केलेल्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून विक्री केल्यामुळे त्या तुकड्यांच्या मालकांनुसार संमती मिळाली असली तरी स्थानिक शेतकऱ्यांकडे मोठ्या क्षेत्रफळाच्या जमिनी असून त्यांनी भूसंपादनास संमती दिलेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील शिरापूर योजनेचे जलक्रांती अंतिम टप्प्यामध्येच. उत्तर सोलापूर तालुक्याला दिलासा, तब्बल 333 कोटींची योजना. मोहोळ तालुक्यातील शिरापूर गावानजदीक बांधाऱ्यातून भीमा सीना जोड कालव्याद्वारे सीना नदीत पाणी सोडून उत्तर सोलापूर आणि तुळजापूर तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी शिरापूर उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यात फुलबाजार कोंबडीला 30% आवक, दरामध्ये दुपटीने वाढ. पाऊस लांबल्याचा परिणाम, मोगरा 600 रुपयांनी किलो. अमरावती जिल्ह्यात अवकाळीने तुटला ताण, संत्र्याच्या मृगबहाराची यंदाही हुलकावणी, उत्पादक अडचणीत. कोट्यावधींची व्यवहार ठप्प, दमदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम. संत्रा बागेत मृगबहार येण्याकरिता मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तणावर असतात. जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा दुसरा आठवडा या कालावधीमध्ये संत्रा बागेतील जमिनीमध्ये भरपूर ओलावा असणं आवश्यक असतं. ऊस उत्पादकांचे राज्यभरामध्ये 396 तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 88 कोटी रुपये थकीत. FRP चुकती करणं कठीण झालंय. गाळप हंगाम संपून 4 महिने लोटले तरीही पैसे नाहीत. विहिरीतील पाण्याने तळ गाठला, उन्हाळीपैकी आता करपू लागली. वाऱ्याची दिशा बदलत राहिल्यामुळे पाऊस गायब. बार्शी तालुक्यामधील शेतकरी हवालदिल. हवामान विभागाकडून पुढील काही दिवसामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली जात असली तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता प्रत्यक्ष पाऊसच महत्त्वाचा ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पूर्व भागामध्ये मान्सूनचा दमदार प्रवेश. वादळी पावसाने झाडे कोलमडली. कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागामध्ये वादळी पावसाचं जोरदार आगमन. झाडे उन्मळून रस्ते जलमय. कांदा आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. पुणे जिल्ह्यात स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांची फरफड, रांगा, तांत्रिक अडचणींमुळे मनस्ताप. केंद्रांची संख्या देखील अपुरी. नागरिकांना तासनतास उभं राहावं लागतं रांगेत. प्रवाशांमध्ये नाराजी. पुणे जिल्ह्यातील पानशेत खोऱ्यामध्ये पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात घालून दररोज करावा लागतोय संघर्ष. 1 ते 1.5 किलोमीटर पायपीट. नववधू, शाळकरी मुले, महिलांचा हाल, जनावरांचं देखील तहान बागेना. या वस्त्यांमधील नागरिक सकाळी लवकर उठून पाण्याच्या शोधासाठी डोंगरातील कडेकपारी गाठतात. निसरड्या वाटा, तीव्र चढ उतार आणि धोकादायक दऱ्यांच्या काठावर असलेल्या लहान पाणवठ्यांमधून हंडाभर पाणी भरून ते डोक्यावर बाहून आणावं लागत आहे. स्मार्ट मीटरचा अस्मार्ट कारभार. वर्षभरापासून झालेले मीटर तरी देखील नियमित येतंय लाईट बिल. मीटर बंद पण रीडिंग सुरूच. मोहा येथील प्रकरणाने स्मार्ट मीटर व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह. सुका दुष्काळ जाहीर करा, विरोधकांची मागणी. चहापानावर बहिष्कार. राज्यावर दुष्काळाचं संकट असून पेरण्या लांबल्यास राज्यभरातील शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढत आहेत. सरकारने सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांनी केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.